या मंदिराची संरचना चक्क 15 फूट खाली केलेली आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घ्यायला इथे उतरावंच लागतं, कारण देवाची मूर्तीच अंडरग्राऊंड आहे. फक्त श्री गणेशांचीच नाही तर चक्क भगवान शंकरांची मूर्ती सुद्धा इथे स्वयंभू आहे, म्हणजे स्वतःहून प्रकट झालेले असे मानले जाते. चला तर या आगळ्या वेगळ्या मंदिरात जाऊन दर्शन करूया. वेलकम टू एपिसोड नंबर 7 ऑफ पालघर डायरीज. आज आपण अशा मंदिरात आलेलो आहोत जे मंदिर 15 फूट खाली आहे, म्हणजे गणपतींची मूर्ती जी आहे ती 15 फूट खाली आहे. आणि ऑलमोस्ट बऱ्याच जणांनी ही रीलसुद्धा बघितली असेल की 15 फूट खाली असलेलं हे गणपती मंदिर कुठे आहे. तर आज आपण आलेलो आहोत नालासोपारा येथील वाघोली गावामध्ये, जिथे आहे स्वयंभू श्री गणेश मंदिर जे 15 फूट खाली आहे, श्री गणेशांची मूर्ती. पण ह्या मंदिरामागची कहाणी काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर मी सांगतो ना, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. पण श्री स्वयंभू मंदिर जी आहे 2001मध्ये सापडलेली ही मूर्ती आहे. पण ही पूर्ण कहाणी तुम्हाला कशी आहे ती लगेच सांगतो. चला सुरू करूया. तर जिथे आम्ही आलेलो आहोत तिथे एक मंदिर आहे. इथे 2 मंदिर आहेत. एक आहे श्री स्वामी समर्थांचं मठ आणि दुसरं आहे हे श्री गणेश मंदिर जे 15 फूट खाली मूर्ती आहे या मंदिराच्या आतमध्ये. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया. पण आधी तुम्हाला दर्शन करवतो आणि मग सांगतो ह्या मागची कहाणी काय. तर मित्रांनो, आपण आता आतमधून दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि मंदिर हे खूप सुंदर आहे आतून आणि पूर्ण लाकडाचं बांधकाम केलेलं आहे, म्हणजे वुडन फिनिशिंग बोलतात ना आपण, तसं काहीतरी चांगलं असं सुंदर मंदिर आहे. श्री गणेशांची मूर्ती पण सुंदर आहे. पण यामागची कहाणी कशी आहे ना ती तुम्हाला आता लगेच सांगतो. चला पण त्याआधी आपण फिरूया या बाजूने. इथे आहे श्री स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे आणि नंतर इथे आहे श्री स्वामी समर्थांचं मठ आणि यानंतर इथे एक गार्डन येतो आणि त्यानंतर त्या बाजूला लहान मुलांच्या खेळण्यासाठी थोडीफार जागा आहे. आणि इथे आहेत श्री बाळूमामा, ज्यांचं आपण दर्शन केलं थोड्या वेळा आधी. बाळूमामांचं दर्शन तर तुम्ही घेतलंच, पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या मंदिरात जाण्याच्या आधी सर्वात आधी आपलं दर्शन होते ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचं. कारण समोरच एक श्री स्वामी समर्थांचं मठ आहे जे 2 महिन्यापूर्वीच उभारलेलं आहे. तर आपल्यासोबत मंदिरातले हे विश्वस्त आहेत. तुमचं नाव काय? जयवंत नाईक. तर जयवंत नाईक आहेत, हे आपले मंदिरातले विश्वस्त आहेत आणि मंदिराबद्दल थोडीफार काही माहिती आहे, म्हणजे नवीन वर्षाचं जे काही उद्या कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल थोडीफार काही माहिती देणार आहेत आणि मंदिराबद्दल सुद्धा सांगणार आहेत. नमस्कार, माझं नाव जयवंत नाईक आणि आता आपण जिकडे उभे आहोत त्या जागेला वाघोली गाव म्हणतात आणि या ठिकाणी अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. त्याला उद्या 25 वर्षे कंप्लीट होतात. त्यानिमित्त आम्ही इथे 56 भोगचा प्रोग्राम ठेवलेला आहे, ज्या 56 भोगमध्ये लोक स्वतःहून भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या हस्ते श्रीची आरती आणि नंतर स्वामींची आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर तो भोग सगळ्यांना वाटला जाईल. तसंच महाप्रसाद पण आहे, संध्याकाळी भजन संध्या आहे आणि ह्या दरम्यान सगळे धार्मिक कार्यक्रम पूर्ण दिवसभर अभिषेक, पारायण आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यांनी लोकांनी आवर्जून त्याचा लाभ घ्यावा. तसंच त्यावेळेला आम्ही आयुर्वेदिक वनस्पती टाकून तयार केलेलं जे शनिदेवावर वाहिलेलं तेल आहे ते पण लोकांना वितरित करण्यात फ्रीमध्ये. आणि हे बघताय समोर तो स्वामींचा भव्य मठ जो आहे तो आत्ताच 2 ऑक्टोबरला आम्ही गणपतीला दसऱ्याच्या दिवशी ओपनिंग केलेलं आहे आणि त्याचं टायमिंग सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत असतं. हे नालासोपारा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. येताना तुम्हाला ऑटो शेअरिंगनं मिळतं जे वाघोली नाक्यावर सोडतं. तिथून वॉक करत आलात तर आमची वागेश्वरी देवी मंदिर जे आहे आमची ग्रामदेवता आहे, हो सुरुवातीला बघितलं, हां त्याचं पण तुम्हाला दर्शन होतं. चांगलं वॉक करत तुम्ही येऊ शकता इथपर्यंत. आणि आल्यानंतर इथे भव्य मठ
आणि गणपतीचं दर्शन तुम्ही आरामसात घेऊ शकता. तर यांनी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर ज्याप्रमाणे यांनी माहिती दिली आहे त्याप्रमाणे आता उद्या म्हणजे 1 जानेवारीच्या दिवशी इथे कार्यक्रम होणार आहे, म्हणजे 56 भोगाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासोबत तेल त्यांनी सांगितलं आयुर्वेदिक ते सुद्धा देणार आहे. तर आता तुम्ही मंदिरं बघितली दोन्ही, श्री स्वामी समर्थांचं मठ बघितलं, श्री स्वयंभू गणेशांचं मंदिर बघितलं, पण आता इथे आहे 2 गार्डन, एक या बाजूला आहे एक त्या बाजूला आहे. तिथे लहान मुलांसाठी आहे आणि इथे मोठ्या माणसांसाठी आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा तुम्हीसुद्धा बसू शकता आरामात. चला दाखवतो. तर आता आपण येऊन पोचलेलो आहे गार्डन एरियामध्ये, जिकडे श्री शंकरांचं पण स्वयंभू मूर्ती आहे आणि ॲक्च्युअलमध्ये ही एवढी झाडं आहेत आणि इथे घरटंसुद्धा आहे, तुम्हाला दिसत असेल हे, आणि बरेच अशी झाडं आहेत, पाळणं आहेत, चांगली सुंदर जागा आहे. तुम्ही इथे येऊन बसू शकता, मनाला शांतता देणारी जागा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता श्री स्वयंभू श्री शंकरांची मूर्ती आहे, तिथे सुद्धा दर्शन करूया आणि मग पुढे वळूया आपण त्या एरियामध्ये. तर आता आपण येऊन पोचलेलो आहे अशा ठिकाणी जिथे लहान मुलांसाठी बऱ्याच अशा पाळण्या आहेत खेळण्यासाठी, म्हणजे एक्सरसाइजसाठी जे जिममध्ये थोडेफार असतात त्याप्रमाणे आहे. आणि इथे एक लहान मुलगासुद्धा चालत आहे. सो ॲज युअर विश तुम्ही इथे येऊ शकता. तर इथे लहान मुलंच नाही तर मोठे मुलंसुद्धा इथे असे पाळण्यांची मजा घेत असतात. तर तुम्हालासुद्धा घ्यायचं असेल तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता. तर आता आपल्यासोबत मठात दर्शन करण्यासाठी आलेले काकू आहेत, त्यांचा आपण विचार बघूया की इथे यांना येऊन कसं वाटत आहे ते सांगा. आम्ही पहिल्यांदाच इथे आलेले आहे स्वामींच्या मठामध्ये आणि येऊन खूप छान वाटलं. मठही खूप मोठा आहे आणि आजूबाजूचं वातावरणसुद्धा प्रसन्न आहे, आल्हाददायक आहे. मुलांना खेळण्यासाठी खूप सोयी उपलब्ध आहेत. खूप छान वाटलं मला माझ्या कुटुंबासोबत इथे येऊन. तुमच्या कुटुंबामधले सगळे इथे आलेले आहेत? हो, इथे सगळे आलेले आहेत. म्हणजे पूर्ण कुटुंबासाठी इथे येणं खूप वर्थ इट आहे. तुम्ही इथे येऊ शकता. बरे इथे जास्ती लोकांना माहिती नसलं तरी पण ही जागा इतकी सुंदर आहे की प्रत्येकालाच आवडेल. धन्यवाद काकू. धन्यवाद. तर आपल्यासोबत आणखी एक काकू आहेत ज्या त्यांचा एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करतील. सांगा काकू. मी सध्या महाडमध्ये मी महाडची रहिवाशी आहे. मी आत्ताच नालासोपारा आली, बट मी ऐकून होतं इथे मठ आहे, छान आहे, मठ छान आहे, पण आज जाऊ उद्या जाऊ असं करता 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 6 महिने झाले. मग मैत्रिणीला सडनली म्हटलं अरे वर्षाचा शेवट व्हायला आला, आपण जाऊया का. त्यामुळे मग स्वामींची जी इच्छा की आम्हाला ते इथपर्यंत घेऊन आले की त्यांचं दर्शनाला, म्हणजे स्वामींनी जर बोलवलं तर आपण खरंच येऊ शकतो. फक्त आपल्या मनातून तो श्रद्धा आणि भाव पाहिजे, मग स्वामी आपल्याला आपोआप आणतात त्यांच्या चरणापर्यंत. आणि मठ खूप सुंदर आहे, असं वाटतं पुन्हा यावं, आपली उपासना वाढावी असं वाटतं. श्री स्वामी समर्थ. नक्कीच इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाटतं. प्रसन्न वातावरण आहे, शुद्ध वातावरण आहे. नक्कीच काकूंचा एक्सपिरियन्ससुद्धा खूप सुंदर होता. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय रंजू मसाले. म्हणजे तुमच्या जेवणात रंग आणि चव दोन्हीही भरा, तेही बिना मिलावट, शुद्ध लाल रंग आणि चव तर एकदम भारी लागते. तर दिलेल्या नंबरवर आताच कॉन्टॅक्ट करा आणि हाय मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. चला तर आपल्या सिरीजला कंटिन्यू करूया. असं म्हटले जाते श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध 2001 साली घेतला, जेव्हा ते बांधकामासाठी जागेची खोद करत होते. सुमारे 15 फूट खोलीवर त्यांना श्री गणेश यांची एक मूर्ती सापडली, जी स्वयंसिद्ध मानली जाते, म्हणजे ती आपोआप पृथ्वीमधून प्रकट झाली. या दिव्य शोधाचे महत्त्व ओळखून त्यांनी त्याला मान देण्याचे ठरवले आणि सुंदर भूमिगत मंदिर उभारले आणि तेव्हापासून इथे हे मंदिर उभारलेले आहे. मंदिराचं बांधकाम आणि परिसर खूप स्वच्छ, निर्मळ आणि प्रसन्न होता. पण या मंदिरात पोचायचं कसं? चला मी सांगतो. नालासोपारा स्टेशनच्या पश्चिमेला उतरून तुम्हाला बस किंवा रिक्षा पकडून वाघोळी नाक्याला उतरायचं आहे आणि तिथून 1 ते 1.5 किलोमीटर आत चालत जायचं आहे. आणि जर चालत जायचं नसेल तर 200 रुपयाने प्रायव्हेट रिक्षा करून तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट मंदिराजवळ. शेअरिंग रिक्षा 20 रुपये घेते नाक्यापर्यंत आणि प्रायव्हेट रिक्षा 200 रुपये. बस पुरुषांचे 15 तर महिलांचे 8 रुपये घेते. तर बघितलं मित्रांनो, इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असंच वाटते की हे एरिया म्हणजे हे मंदिराचं ठिकाण, हे परिसर खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि प्रसन्न आहे. तर तुम्ही कधी येता या मंदिराला भेट देण्यासाठी? लवकरात लवकर कमेंट करा तुमची एरिया कोणती आहे, तुमच्या एरियात नवीन काय आहे का. आणि नक्कीच रंजू मसालेमधून ऑर्डर करायला विसरू नका. आजचा एपिसोड इथेच संपतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.